लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत त्याचे साइन्स पाहिलेले आहेत. परत एकदा मी रिपीट करते. आपण कन्सिडर करू हा प्लेन आहे, 4 क्वाड्रंटमध्ये डिवाइड केला. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे, हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिस. मग ह्या एक्स आणि वाय ॲक्सिस मुळे हा प्लेन 4 क्वाड्रंटमध्ये डिवाइड झाला. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा काय आहे फोर्थ क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल रेशोज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे आहेत, पॉझिटिव्ह आहे, ऑल पॉझिटिव्ह. साइन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक आणि सेक हे सगळे रेशोज कसे आहेत, पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थिटा आणि साइन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे कोसेक थिटा हे कसे आहेत, पॉझिटिव्ह. आणि बाकीचे कसे आहेत, निगेटिव्ह. म्हणजे कोणते राहिले, कॉस, सेक थिटा, परत कॉस थिटा, टॅन थिटा आणि कॉट थिटा कसे आहेत, निगेटिव्ह आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा अँड टॅनचा रेसिप्रोकल म्हणजे कॉट थिटा कसे आहे, पॉझिटिव्ह. आणि बाकीचे कसे आहेत, निगेटिव्ह. म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा हे कसे आहेत, निगेटिव्ह आहेत थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस थिटा आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल सेक थिटा हे कसे आहे, पॉझिटिव्ह. आणि राहिलेले म्हणजे साइन थिटा, कोसेक थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा हे कसे आहेत, निगेटिव्ह आहे. मग पहा, साइन आणि कोसेकला सारखी साइन आहे, टॅन आणि कॉटला सारखी साइन आहे, आणि कॉसला आणि सेक थिटाला कशी आहे, सारखी साइन आहे. म्हणजे त्याचे रेसिप्रोकल त्यांना कसे आहे, सारखी साइन आहे. आणि कसं लक्षात ठेवता येईल, ऑल स्टुडंट टेक कॉफी असं लक्षात ठेवता येईल, किंवा मग ऑल सिल्वर टी कप असं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येईल. मग हे काय ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे आपण साइन्स पाहिले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, रेंज ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा पाहू. मग रेंज पाहिजे आहे. सपोज पी पॉइंट आहे, पी त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय आणि इट लाईज ऑन ए स्टँडर्ड युनिट सर्कल, स्टँडर्ड युनिट सर्कल वरती आहे. तर आता इथे आपल्याला काय कन्सिडर करता येईल, साइन थिटा म्हणजे वाय येणार आणि कॉस थिटा म्हणजे एक्स, आपण ते पाहिलेलं ते. म्हणजे साइन थिटा इक्वल टू काय आहे, एक्स आहे, साइन थिटा इक्वल टू एक्स आणि कॉस थिटा इक्वल टू काय मिळतं आपल्याला, वाय. आता ह्या ट्रायंगल वरून, हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यावरून आपण कन्सिडर करू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 स्क्वेअर असं येणार पायथागोरस थेरम नुसार. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 स्क्वेअर म्हणजे 1 व्हॅल्यू येणार. आणि देअरफॉर काय येणार इथं, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, कारण दोघांची सम कशी आहे, 1 आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय आहे, 1 आहे. मग ह्या दोन्ही स्क्वेअरची सम 1 आहे, म्हणजे मग एक्स स्क्वेअर हा काय राहणार आहे, 1 पेक्षा लेस असेल किंवा इक्वल टू 1 राहणार. अँड वाय स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे, इट इज ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू 1. एक्स स्क्वेअर जर 1 असेल तर वाय 0 राहणार, कारण दोघांची सम किती, 1 आहे. आणि तो जर वाय स्क्वेअर जर 1 असेल तर एक्स स्क्वेअर हा काय राहणार आहे, 0 राहणार. ही त्याची कंडिशन राहणार. मग एक्स स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे, म्हणजे एक्सचं स्क्वेअर रूट हे किती राहणार आहे, प्लस ऑर मायनस 1 येणार. मग -1 हा एक्स पेक्षा कसा राहणार आहे, लेस राहणार. -1 लेस दॅन एक्स लेस दॅन काय, +1 अशी कंडिशन राहील. आणि इक्वल सुद्धा राहील, लेस दॅन ऑर इक्वल टू 1, कारण -1 चा स्क्वेअर हा +1 आहे आणि +1 चा स्क्वेअर सुद्धा काय, 1 आहे. अँड आणखीन काय घेता येईल आपल्याला, हिअर याचं सुद्धा स्क्वेअर रूट घेतलं वायचं, y इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 येणार. मग देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल, -1 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू काय, +1. मग x इक्वल टू काय, साइन थिटा आणि y इक्वल टू काय आहे, कॉस थिटा. मग देअरफॉर -1 लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1 अँड -1 लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू काय, +1. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू -1 टू +1 च्या दरम्यान आहे
-1 पण असू शकते आणि +1 पण आहे. आणि साइन थिटाची व्हॅल्यू सुद्धा काय -1 to +1 यांच्यामध्ये राहणार आहे. मग हे आपण पाहिलेलं आहे. हे काय झाली साइन थिटा आणि कॉस थिटाची काय आहे रेंज आहे. तर आता आपण काही एक्झाम्पल पाहू. साइन फाइंड आउट करायचे आहे. साइन्स पाहू. फाइंड द साइन्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेले याचे साइन्स आपल्याला काढायचे आहेत. तर त्यातील पहिलं आहे साइन ऑफ 300 डिग्री. याची साइन काढायची. मग 300 डिग्री अँगल हा कशामध्ये येतो? फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय आहे? हियर 270 डिग्री, लेस दॅन 300 डिग्री and less than 360 degree. Therefore 300 degree lies in a fourth quadrant. Fourth quadrant मध्ये अँगल येतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन रेशो कसा आहे निगेटिव्ह. म्हणजे therefore 300 degree lies in fourth quadrant and in fourth quadrant sin theta is negative. Therefore sin of 300 degree is negative. 300 degree हा काय निगेटिव्ह आहे. नंतर cos of 400 degree. cos of 400 degree. याची आपल्याला साइन फाइंड आउट करायची. मग कॉस आहे आता थिटा इथपर्यंत किती वाढणार आहे 360 डिग्री अँगल होतं. मग 360 आणि +400 होण्यासाठी आणखीन किती 40 डिग्री म्हणजे इथे 40 डिग्री येणार. म्हणजे मग 40 डिग्री हा अँगल आणि 400 डिग्री हे कसे आहेत कोटर्मिनल अँगल आहे. आणि कोटर्मिनल अँगलचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे त्यांची साइन्स कशी असते सेम असते आणि रेशो सुद्धा सेम असतो. म्हणजे आपल्याला 400 डिग्री कसं लिहिता येईल 360 डिग्री प्लस 40 डिग्री म्हणजे 400 डिग्री आणि 40 डिग्रीचा कसे आहेत कोटर्मिनल अँगल आहे. म्हणजे 400 डिग्री and 40 degree are coterminal angle. हे दोन्ही कशा आहेत कोटर्मिनल अँगल्स आहेत. मग 400 डिग्रीची सम म्हणजे त्याचं साइन आणि 40 डिग्रीची साइन कशी आहे सेम आहे. मग 40 डिग्री कशामध्ये फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग 400 डिग्री सुद्धा कसं राहणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये राहणार. म्हणजे 400 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय राहणार आहे ऑल रेशोज कसे असतात ते पॉझिटिव्ह. म्हणजे काय येणार कॉस ऑफ 400 डिग्री इज काय येणार आहे पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह. हे झालं त्यातील सेकंड एक्झाम्पल. आणि आता नंतरचं थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल काय दिलेले आहे कॉट ऑफ -206 डिग्री. कॉट ऑफ -206 डिग्री म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये काय होतं रोटेट होत आहे. मग आपण जर कन्सिडर केलं या इथपर्यंत -180 डिग्री आणि पुढे किती येणार आहे यार 26 डिग्री -26 डिग्री म्हणजे इथं इथे येणार आहे हा -206 डिग्री म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये हा अँगल कॉट कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे कॉट ऑफ -206 डिग्री ची साइन काय येते हिअर निगेटिव्ह येते. किंवा मग आपल्याला कसं लिहिता येतं असंही कन्सिडर करताय फिगर काढून. आणि हिअर ऑल्सो -206 डिग्री 360 मधून किती आता मायनस साइन आहे म्हणजे किती ऍड करावं लागणार आहे
360 मधून तर किती सबट्रॅक्ट करावं लागेल 206 डिग्री तर किती येतं मग 154 डिग्री आपल्याला काय करावं लागेल त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल म्हणजे -206 डिग्री आपल्याला कसं लिहिता येईल असं लिहिता येईल दोघांचे डिफरन्स इतका म्हणजेच मग काय येणार आहे इथं कोणतं को टर्मिनल आहे -206 डिग्री आणि 150 डिग्री हे कसे आहेत को टर्मिनल अँगल आहे 100 इथं 54 डिग्री मग 154 असा जर घेतला आपण तर 154 डिग्री होईल हा अँगल आणि असा किती आहे -206 डिग्री म्हणजे -260 डिग्री and 150 डिग्री are 54 डिग्री are co-terminal angles and therefore it lies in a second quadrant and in second quadrant cot theta is negative and therefore cot of -206 degree is negative म्हणजे ते कसं येणार आहे निगेटिव्ह येणार हे झालं एक्झाम्पल नंतरचा आपण आता पुढचा पॉइंट पाहू पुढचा पॉइंट काय आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मग स्पेसिफिक अँगल मध्ये आपल्याला काय पाहिजे अँगल ऑफ मेजर 0 डिग्री अँगल ऑफ मेजर 0 डिग्री अँगल जर आपल्याला मेजरमेंट करायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे आहे मग आता इथं काय कन्सिडर करताय हा स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केला ओरिजिनला म्हणजे सेंटर आणि स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे त्याचे रेडियस किती आहे 1 युनिट आहे मग आता 0 अँगल म्हणल्यानंतर काय राहणार आहे हा जो टर्मिनल आर्म आहे तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरच राहणार मग पी पॉइंट आपण कन्सिडर केला ह्या युनिट सर्कल वरती आणि ते एक्स ऍक्सिस ला कट करते मग युनिट सर्कल मध्ये एवढी रेडियस किती आहे 1 मग ह्या पी चे कोऑर्डिनेट किती येणार आहे 1 आणि 0 येणार मग therefore स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तर sin थीटा इक्वल टू काय आहे y आणि cos थीटा इट इज इक्वल टू काय x आहे आणि sin थीटा इट इज इक्वल टू काय आहे y आहे हियर p चे कोऑर्डिनेट काय आहे 1 0 आहे कारण p कोऑर्डिनेट इट इज इक्वल टू 1 0 एक्स ऍक्सिस आहे अँगल थीटा किती आहे एक्स ऍक्सिस इथे कन्सिडर करू अँगल एक्स ओ ए इक्वल टू काय आहे 0 मग therefore x इक्वल टू किती येतं 1 आणि y इक्वल टू किती आहे 0 आहे मग therefore आता sin 0 आणि cos 0 ची व्हॅल्यू किती येणार आहे x म्हणजे किती आहे 1 आणि sin 0 ची व्हॅल्यू sin 0 इक्वल टू y sin थीटा y आहे आणि sin 0 किती येणार आहे 0 मग sin 0 ची व्हॅल्यू 0 आणि cos 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 नंतरचं tan 0 tan ऑफ 0 tan 0 म्हणजे काय आहे y अपॉन काय x y अपॉन x याने आपण काढतो y अपॉन x y किती आहे 0 आणि x किती आहे 1 म्हणजे किती येतं 0 tan 0 ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली नंतरचा आहे cosec 0 cos 0 cosec 0 cosec 0 म्हणजे sin चा रेसिप्रोकल आहे म्हणजे 1 अपॉन काय येतं y येतं 1 अपॉन y आणि y किती आहे 0 म्हणजे नॉट डिफाइंड cosec 0 ची व्हॅल्यू नॉट डिफाइंड नंतर काय sec 0 इट इज इक्वल टू 1 अपॉन x आणि x किती आहे 1 मग sec 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि नंतर cot ऑफ 0 cot 0 म्हणजे x अपॉन y किंवा tan चा रेसिप्रोकल घेतला तरी चालेल x अपॉन y x किती आहे 1 आणि y किती आहे 0 तर 1 अपॉन 0 म्हणजे काय आहे नॉट डिफाइंड हे काय 0 अँगल साठीचे काय ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे cos 0 ची व्हॅल्यू 1 मिळाली आपल्याला sin 0 ची व्हॅल्यू 0 tan 0 ची व्हॅल्यू 0 cosec 0 नॉट डिफाइंड sec 0 1 आणि cot 0 नॉट डिफाइंड
ह्या काय आहे 0 अँगल साठीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहे. तर आता आपण कन्सिडर करू हियर नंतरचा अँगल आहे 90 डिग्री घेऊ. 90 डिग्री साठीचं पाहू आपण. 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन घेता येईल. 90 डिग्री और π/2 रेडियन तसंही कन्सिडर करता येईल. मग इथं काय कन्सिडर करताय हा पी पॉइंट आहे. मग स्टँडर्ड युनिट सर्कल आता इथं काय हा पी पॉइंट इंटरसेक्ट होतो आणि एवढा अँगल हा 90 डिग्री राहणार. 90 डिग्री मग आपण ही फिगर कन्सिडर करू. समजा इथं काय पॉइंट नाही एक्स घेऊ आपण. ही फिगर राहणार अँगल एक्स ओ पी किती आहे 90 डिग्री आहे and measurement of angle एक्स ओ पी इक्वल टू 90 डिग्री आणि पी पॉइंट आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल कन्सिडर केलं म्हणजे मग पी चे कोऑर्डिनेट वाय ऍक्सिस वर आहे पी पॉइंट. वाय ऍक्सिस वर एक्स 0 आणि हा एवढा वर्टिकल डिस्टन्स म्हणजे रेडियस ते किती आहे 1. मग हियर एक्स इक्वल टू काय आहे 0. हियर पी पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट 0 1 देअरफॉर एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू किती येतं 1 येतं. मग साइन ऑफ 90 डिग्री साइन 90 म्हणजे साइन थीटा किती येणार आहे हियर एक्स आणि वाय येणार आणि कॉस थीटा किती आहे एक्स. म्हणजे देअरफॉर साइन 90 डिग्री इट इज इक्वल टू काय येणार आहे साइन 90 ची व्हॅल्यू किती वाय आणि इट इज इक्वल टू किती 1. कॉस थीटा म्हणजे काय आहे एक्स आहे. कॉस ऑफ 90 डिग्री इट इज इक्वल टू काय एक्स आणि एक्स किती आहे 0 आहे कारण स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलंय. कॉस थीटा म्हणजे किती आहे एक्स आणि साइन थीटा म्हणजे काय वाय आहे. नंतर तर टॅन 90 डिग्री घेऊ आपण. वाय आपण एक्स ने काढतात ते टॅन थीटा वाय किती आहे 1 आणि एक्स किती आहे 0 म्हणजे काय आहे नॉट डिफाइंड. नंतर का आहे कोसेक 90 डिग्री. कोसेक 90 डिग्री म्हणजे 1/y ने काढता येईल आपल्याला आणि इट इज इक्वल टू 1/y किती आहे 1 म्हणजे 1 येणार. आणि नंतर का आहे सेक ऑफ 90 डिग्री 1/x 1/0 नॉट डिफाइंड आणि कॉट ऑफ 90 डिग्री. कॉट ऑफ 90 डिग्री इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला x/y ने काढतात x किती आहे 0 आपण y 1 तर किती येतं 0. हे 90 डिग्री साठीचे काय आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. आणि आता नंतरचा अँगल आहे 180 डिग्री आणि 270 डिग्री. याच्यासाठीचे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँगल ऑफ मेजर म्हटल्यानंतर काय येणार इथपर्यंत 180 डिग्री म्हणजे हा पी पॉइंट इकडे राहणार आणि पी चे कोऑर्डिनेट आता एवढा अँगल हा 180 डिग्री राहील. मग एक्स ओ पी हा अँगल. मग पी पॉइंट कुठं आहे निगेटिव्ह वाय एक्स ऍक्सिस वर आहे. एवढ्या डिस्टन्स म्हणजे एक्स किती आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस वर किती असतो 0 म्हणजे पी चे कोऑर्डिनेट किती येणार आहे -1 आणि 0 येणार. अँगल किती हा एक्स ओ पी मेजरमेंट ऑफ अँगल एक्स ओ पी इक्वल टू किती आहे 180 डिग्री म्हणजे किती मेजर किती आहे 180 डिग्री और पाय रेडियन. हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला काढायचे आहेत व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे पाय रेडियन आहे. मग हियर पी चे कोऑर्डिनेट आता किती येणार -1 0 म्हणजे देअरफॉर एक्स किती येणार आहे -1 आणि वाय किती आहे 0. मग स्टँडर्ड युनिट सर्कल आपण कन्सिडर केलेले साइन थीटा.
साइन थिटा म्हणजे साइन थिटा किती आहे 180 डिग्री आहे, साइन ऑफ 180 डिग्री. वाय कोऑर्डिनेट म्हणजे साइन थिटा आहे, वायची व्हॅल्यू 0 आहे. मग साइन 180 ची व्हॅल्यू किती आली 0. नंतर कॉस 180 डिग्री, कॉस थिटा किती आहे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कॉस थिटा, मग किती येणार कॉस 180 ची व्हॅल्यू -1. नंतर टॅन 180 ची व्हॅल्यू टॅन ऑफ 180 डिग्री, टॅन थिटा म्हणजे y अपॉन x आहे, y अपॉन x, y किती आहे 0 आणि अपॉन x किती आहे -1, ते किती येणार आहे 0 येणार. टॅन 180 ची व्हॅल्यू 0 मिळाली आपल्याला. नंतर कोसेक 180 ची व्हॅल्यू, कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन y, y किती आहे 0 आहे, मग 1 अपॉन 0 नॉट डिफाइंड. नंतर आहे सेक ऑफ 180 डिग्री, सेक थिटा म्हणजे 1 अपॉन x आहे आणि x ची व्हॅल्यू किती आहे -1, ते किती येतं -1 व्हॅल्यू येते. कॉस 180 ची व्हॅल्यू -1, सेक 180 ची व्हॅल्यू सुद्धा -1 आहे. आणि आता कॉट ऑफ 180 डिग्री म्हणजे कॉट ऑफ पाय, x अपॉन y ने काढतो आपण, x किती आहे -1, y किती आहे 0, मग -1 अपॉन 0 म्हणजे नॉट डिफाइंड, नॉट डिफाइंड. हे काय 180 डिग्री अँगल साठीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे. आणि नंतर आता आपण पुढचं काढू, अँगल ऑफ मेजर 270 डिग्री. अँगल ऑफ मेजर 270 डिग्री. 270 डिग्री म्हणल्यानंतर टर्मिनल आर कुठे राहणार आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर राहील, म्हणजे इथपर्यंत 270 डिग्री अँगल होतो. मग पी पॉइंट कुठे येणार आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वर येणार, हा 270 डिग्री अँगल आहे इथपर्यंत. मग पी चा कोऑर्डिनेट आता निगेटिव्ह वाय ॲक्सिस वर आहे, एक्स का राहणार 0 आणि वाय किती येणार आहे -1 येणार. मेजरमेंट ऑफ अँगल XOP, इट इज इक्वल टू किती आहे 270 डिग्री एवढा आहे. म्हणजे 270 डिग्री म्हणजे किती 3π/2 और 3π/2 रेडियन. म्हणजे ह्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू काढायचे आहे. मग p चे कोऑर्डिनेट काय मिळालं आपल्याला 0 -1, मग x ची व्हॅल्यू 0 आणि y किती आहे -1 आहे. म्हणजे therefore साइन ऑफ आता साइन ऑफ 270 डिग्री म्हणजे 3π/2 साइन थिटा इट इज इक्वल टू काय आहे y आणि y किती मिळाला आपल्याला -1. म्हणजे साइन 270 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे -1. आता कॉस ऑफ 270 डिग्री, कॉस थिटा म्हणजे x आणि इट इज इक्वल टू किती आहे 0. cos 270 किंवा cos 3π/2 ची व्हॅल्यू किती 0, sin 3π/2 ची व्हॅल्यू किती आहे -1. नंतरचं टॅन, आता टॅन ऑफ 270 डिग्री किंवा टॅन 3π/2 इट इज इक्वल टू किती आता y अपॉन x, y किती आहे -1 आणि x किती आहे 0, -1 अपॉन 0 म्हणजे नॉट डिफाइंड. नंतर आहे कोसेक ऑफ 270 डिग्री, इट इज इक्वल टू 1 अपॉन x आहे, कोसेक थिटा म्हणजे ते 1 अपॉन y आहे आणि y किती आहे -1 आहे, 1 अपॉन -1 तर किती येतं -1 व्हॅल्यू येते. नंतर आहे सेक ऑफ 270 डिग्री, सेक थिटा म्हणजे 1 अपॉन काय आहे x आहे, मग x ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे किती आहे नॉट डिफाइंड. सेक ऑफ 270 डिग्री म्हणजे सेक ऑफ 3π/2 नॉट डिफाइंड. नंतरचा आहे कॉट ऑफ 270 डिग्री म्हणजे कॉट 3π/2, कॉट थिटा इक्वल टू काय आहे x अपॉन y, x किती आहे 0 आणि y किती आहे -1 तर किती येतं 0.
ह्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू आल्या कोणत्या अँगलसाठी 270 डिग्री और 3π/2 रेडियन. हे 1 टाइम, हे 2 टाइम आणि हे 3 टाइम हा अँगल झाला. आता आपण काय करू, ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्याचे अँगल जे आहे तर 360 डिग्री साठीचा काढू. 360 डिग्री म्हणजे काय आहे 2π रेडियन असे येणार. मग याच्यामध्ये अँगल आता 360 डिग्री म्हटल्यानंतर कुठपर्यंत येणार आहे, इथून 1 कम्प्लीट रोटेशन असं येणार 360 डिग्री अँगल. मग पी पॉइंट म्हणजे टर्मिनल आर्म हा कुठे राहणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर येणार. इथं पी त्याचे कोऑर्डिनेट 1 आणि 0 असं येणार. मग इथं 360 चे जेवढे काय हे 360 डिग्री साठीच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू आणि 0 डिग्री अँगल साठीची व्हॅल्यू ही कशी राहणार आहे, सेम राहणार. कारण टर्मिनल आर्म पी चे कोऑर्डिनेट 1 आणि 0 आहे म्हणजे मग सारखंच राहणार आहे. पी चे कोऑर्डिनेट 1 0 आहे आणि एक्स किती येतं 1 आणि वाय किती आहे 0 म्हणजे sin 0 इट इज इक्वल टू sin 360 डिग्री आणि त्याची व्हॅल्यू काय सेम येणार. sin 0 इक्वल टू sin ऑफ 360 डिग्री आणि किती आहे y म्हणजे किती येणार आहे 0 येणार. 0 डिग्री आणि 360 डिग्री को टर्मिनल आहेत आणि को टर्मिनल अँगल साठी ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू कशा असतात ते सेम असतात. तसंच cos 0 इक्वल टू cos ऑफ 360 डिग्री आणि इट इज इक्वल टू किती येतं 1. tan 0 इट इज इक्वल टू काय tan ऑफ 360 डिग्री. tan 0 ची व्हॅल्यू किती आहे 0. मग याची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 0 येणार. नंतरचं आहे cosec 0 इट इज इक्वल टू काय cosec 360 डिग्री. cosec 0 इक्वल टू cosec किती आहे 360 डिग्री. cosec 0 म्हणजे साइनचा रेसिप्रोकल. 1/0 म्हणजे नॉट डिफाइंड किंवा 1/y ने काढलं तरी चालेल. आणि sec 0 इट इज इक्वल टू cosec sec ऑफ 360 डिग्री म्हणजे 2π. 360 डिग्री म्हणजे 2π रेडियन आणि इट इज इक्वल टू काय येणार आहे sec 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि cosec 360 डिग्रीची व्हॅल्यू सुद्धा 1 येणार आणि cot 0 इट इज इक्वल टू cot ऑफ 360 डिग्री आणि cot म्हणजे काय आहे x/y आहे किंवा याचा रेसिप्रोकल आहे 1/0. 1/0 म्हणजे काय राहणार आहे नॉट डिफाइंड राईट. ह्या स्टँडर्ड अँगल साठीच्या आपण काय केलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू पाहिलेल्या आहेत. तर आता आपण पर्टिक्युलर अँगलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.